नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MPSC कंबाईनमध्ये येणारं सायन्समधील अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे विटॅमिन्स आणि इट्स सोर्स, जीवनसत्वे व त्यांची स्रोते बघणार आहोत। चला तर आपण वेळ न वाया घालता लेक्चरला सुरुवात करूया। बघा, विटॅमिन्सचा शोध जर म्हटलं तर सर फ्रेडरिक गॉलॅड हॉपकिन्स नावाच्या शास्त्रज्ञांनी जीवनसत्वाचा शोध लावला। सजीवांना या पोषण तत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी त्यांची अभावी होणाऱ्या आजाराची परिणामता फार मोठी आहे। त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात जीवनसत्वाची गरज भासते। तर आपल्याला जर यामधील जर महत्त्वाचं म्हटलं तर कोणत्या शास्त्रज्ञांनी शोध लावला तर हॉपकिन्स नावाच्या शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे। बघा, विटॅमिन ए ज्याला आपण जीवनसत्व अ म्हणू, त्याचं शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल। शास्त्रीय नाव काय आहे? रेटिनॉल। विटॅमिन ए तर त्याचा उपयोग म्हणजेच त्याच्यामुळे आपल्या शरीरात आपल्या आरोग्यावर परिणाम काय होतो तर डोळे आणि त्वचा यांच्या आरोग्याकरिता विटॅमिन ए हा अतिशय महत्त्वाचा आहे। याच्या अभावामुळे जर आपल्याला विटॅमिन ए नाही भेटला तर त्वचा रोग, रातआंधळेपणा यासारखे आजार उद्भवतात। आता विटॅमिन एची कमतरता नाही झाली पाहिजे यासाठी आपण स्रोत कोणकोणते आहे तर आपण टमाटे, अंडी, यकृत, पालेभाज्या, फळे, आवळा, सोयाबीन यांसारखे आपण फूड्स घेऊ शकतो। हे चांगले विटॅमिन एचे स्रोत आहेत। तर विटॅमिन एचं जर शास्त्रीय नाव विचारलं तर रेटिनॉल आणि विटॅमिन एचं आपल्या शरीरावर आपल्या आरोग्यासाठी काय परिणाम होतो तर त्यामुळे डोळे व त्वचा हे चांगले राहतात व तो न भेटल्यानं आपल्याला रातआंधळेपणा व त्वचारोग यासारखे आजार उद्भवू शकते। चला तर नेक्स्ट विटॅमिन बघू आपण। नेक्स्ट विटॅमिन आहे विटॅमिन B1। विटॅमिन B1 बघा, याचं शास्त्रीय नाव जर म्हटलं तर थायमिन आहे आणि याचा उपयोग चेतासंस्थांचे आरोग्य, याचा आपला नर्वस सिस्टीम हे योग्यरित्यानं कार्य करावं व हेल्दी असावं याच्यासाठी विटॅमिन B1चं अतिशय महत्त्वाचा रोल आहे। जर हा नसेल तर याच्यामुळे आपल्याला येणारे आजार, याच्या अभावी होणारे आजार तर कोणकोणते आहे तर आजार जर म्हटलं आहे आपण तर यामुळे आपल्याला उद्भवणारे आजार म्हणजेच बेरी रोग। जर विटॅमिन B1ची कमतरता काढून आणायची असेल म्हणजेच विटॅमिन B1ची कमतरता झाली नाही पाहिजे यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या अन्नाची गरज असेल? कडधान्य, ईस्ट, यकृत यासारख्या फूड्सची गरज भासेल, ज्याच्यामुळे विटॅमिन B1ची कमतरता होणार नाही आपल्याला शरीरात। जर यामध्ये विचारण्यासारखं अतिशय महत्त्वाचं म्हणजे विटॅमिन Bचं शास्त्रीय नाव म्हणजेच काय? थायमिन। आणि याच्या अभावी होणारे रोग म्हणजेच आजार तर त्याचं नाव काय? बेरी। आता विटॅमिन B2 जर म्हटलं तर या B2चं आपण शास्त्रीय तर रायबोफ्लोविन। याचा उपयोग कशासाठी होतो तर याचा उपयोग होतो चयापचय क्रियाकरिता आणि हा जर विटॅमिन आपल्याला भेटला नाही तर याच्या अभावी होणारा आजार तो पेलेग्रा नावाचा रोग यामुळे होतो। आणि हे स्रोत भरून काढण्यासाठी आपल्याला या प्रकारच्या अन्नाची गरज भासेल। तर
विटॅमिन B2ची कमतरता काढून टाकण्यासाठी हे सगळे अन्नाची आपल्या शरीराला गरज आहे. तर यामध्ये विटॅमिन B2 याचं शास्त्रीय नाव म्हणजे रायबोफ्लोविन आणि यामुळे होणारा आजार म्हणजे पेलेग्रा. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आता विटॅमिन B3. आता बघा विटॅमिन B3 मध्ये जर म्हटलं तर याचं शास्त्रीय नाव नायसिन आहे. याचा उपयोग त्वचा व केस यांचा आरोग्य आणि याच्यामुळे होणारे रोग, त्वचारोग आणि केस पांढरवणे हे B3मुळे होते, विटॅमिन B3च्या अभावामुळे. स्त्रोत तेच दूध, टमाटे, ईस्ट, अंडी वगैरे. आता विटॅमिन B6 बघू. विटॅमिन B6 याचं शास्त्रीय नाव जर म्हटलं तर पेरिडॉक्झिन. उपयोग रक्त संवर्धनाकरिता हा B6 अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे होणारा रोग हा ॲनिमिया नावाचा आहे. तर बघा B6 याचं शास्त्रीय नाव पेरिडॉक्झिन आणि यामुळे याच्या अभावी होणारा रोग हा ॲनिमिया. तर हे लक्षात ठेवा. स्त्रोत, या स्त्रोतामुळे याची कमतरता आपल्या शरीराला होणार नाही, ज्यामुळे आपल्याला ॲनिमिया होणार नाही. नेक्स्ट बघू. बघा